जरा फ्रेश कोणाला सांगू नका. आम्ही आता उठलोय, मस्त जरा फ्रेश होतो आणि मित्रांनो आपण जाणार आहोत सोलापूर मधल्या सिद्धेश्वर या मंदिरामध्ये. जरा फ्रेश ट्रीज आर आवर आवर स्वतःला आवर. अरे आवरायचं मला नाही, तू आवर. किती सुटत चाललायस बघ जरा. हॅलो गाईज, मी रोया स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पॅकअप रोया. तर आज आम्ही आलेलो आहोत सोलापूरला आणि आज थोडा वेगळा विषय. आम्ही जाणार आहोत सिद्धेश्वर टेम्पलला. सो मेडिटेशन करत बसलेलं आहे सकाळ सकाळचं. काहीतरी जळल्याला वास येतो. हे हॅलो गाईज, सो आय एम व्हेरी एक्साइटेड टू 3, 4, 5 इतकं सुंदर असं नेचर आहे ना. का लोक उगाच झाडांना तोडत असतील? किती छान ऑक्सिजन देत आहे ते झाड. खूप सुंदर वाटतं सकाळ सकाळी. इतकं छान वाटतं. का झाडांना तोडत असतील लोक? का तोडत असतील? अरे कमी करा पालेभाज्या खाणं. नॉनव्हेज खावं रे, नॉनव्हेज. लवकर कल्टी मारायची. ऐकून तरी झाड म्हणजे हा. अरे झाड म्हणजे आपल्या जीवनाचं, आपल्या जगण्याचं प्रतीक आहे. बर. ट्रीज आर आवर आवर ट्रीज. अरे इतकं सुंदर असं नेचर आहे. अरे आवर आवर, स्वतःला आवर. आ? स्वतःला आवर. अरे आवरायचं मला नाही, तू आवर. किती सुटत चाललायस बघ जरा. मी काय म्हणतो, बघ किती छान असं कळकळाट आहे पक्ष्यांचा, कावळ्यांचा कावकावाट आहे. अरे किती सुंदर असं बघ, जास्वंदीचे झाड आहेत, त्याला फुलं नसलेलं झाड आहे. किती सुंदर असे आवळ्याचे वगैरे झाड आहेत, वनस्पती आहेत, आयुर्वेदिक वनस्पती. इतके छान असं. वाह, आय लव्ह यू नेचर. घास फूस खाना बंद करो जी. नॉनव्हेज, बटर चिकन, लॉलीपॉप खाओ. झाडो को तोडो मत. हे पिस्तुले किती सुंदर. ये तुला दाखवतो. सफर विथ ब्लॉगर विशू. Hello, welcome to our channel Packup Roya, and this side Roya is camera carrying, and this side Vishwajit. I am talking about our nature. Yeah. हे Please. झाड बघू शकता तुम्ही. हे झाड आहे हिरवं. ओ वाव. हे झाड आहे चिकू. चिकू हे खूप सुंदर असं झाड आहे. वा. बघू शकता. कुठे? हे झाड आहे शिवरीचं. शिवरी म्हणजे हे आपल्या गावाकडचे उत्तम पद्धतीचं उदाहरण आहे, जे की त्यांना जास्त करून शेळ्याच खातात. अच्छा. हे बघू शकता. पण शिवरीच्या झाडात चढतात कसं? हा? चढणार कसा शेळ्या? नाही, ते लोक चढतात. लोक झाडांवर चढून खाली पानं टाकतात आणि ते शेळ्या खातात. अच्छा अशा पद्धतीचं हे झाड असतं मित्रांनो. हे बघू शकता इथे तुम्ही. हे सगळं आपलं गार्डन होतं मित्रांनो. या गार्डनला आपण थोडंसं खत जास्त झाल्यामुळे हे सगळं जळून खाक झालेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला इथं कावळ्यांचा कावकावाट ऐकू येत असेल बघा. म्हणजे जरा नाव घेतली कसं काव करते. जाऊ द्या, त्यांचं थोडा विषय आपला भरकटायला नको. जास्वंद. ओ. आता इतक्या छान पद्धतीचं आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते मित्रांनो. डायरेक्टली सन रेज जे आहेत, सूर्यकिरण. सन किसेस. हे सन किसेस नसतं, दॅट इज सन किस. म्हणजे जे सूर्य जो आहे, सूर्यनारायण तो उगवतो, वा. तिथून जे हलके असे किरण अंगावर पडतात, दॅट इज सन किस. इथून थोडंसं मी आता माझा टोनिंग चेंज करतो मित्रांनो. आपण थोडं असं इन्फॉर्मेटिव्ह करतो, कारण आपल्या रक्तातच ते आहे. आपल्या रक्तातच कलाकारी आहे. तर आपण थोडंसं कलाकाराच्या दिशेने जाऊया. तर चला पुढे दाखवतो मी तुम्हाला आपलं नवीन झाड. झाड कशाच आहे मलाही माहिती नाही. आपण याला स्किप करून पुढे जाऊया. तर हे आहे मित्रांनो जांभळीचं झाड. जांभूळ पिकल्या झाडा खाली बोर कुणाचं? बोर नसतं, ते ढोल वाजत असतं. शांत बसण्याचा तुझा ढोल वाजत. अशा वातावरणामध्ये वाढा, असे छान छान फ्रुट्स खा आणि स्वतःच्या आरोग्य केंद्रित करा. स्वतःच्या आरोग्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा. सुटत जाऊ नका आमच्या कॅमेरामॅन सारखे. तर तुम्ही व्यवस्थित राहा, निरोगी राहा, सुंदर राहा. लेट्स गो. कुठं? सिद्धेश्वरला जायचंय ना? मित्रांनो तुम्हाला सांगतो, कोणाला सांगू नका. आम्ही आता उठलोय,
मस्त जरा फ्रेश होतो. आणि मित्रांनो, आपण जाणार आहोत सोलापूर मधल्या सिद्धेश्वर या मंदिरामध्ये. इतकं छान मंदिर आहे मित्रांनो, मी तुम्हाला इथं फुटेज टाकेल, संध्याकाळचं फुटेज. इतकं सुंदर होतं मित्रांनो, मी तर हँग झालो होतो. मला झोप लागत नव्हती की बाबा मी कधी एकदा जातोय मंदिरामध्ये आणि कधी एकदा पाहतो. इतकं सुंदर दृश्य आहे मित्रांनो. असं चारही बाजूने चौहीकडून असं एक तळं आहे, पाणी आहे आणि त्याच्या आतमध्ये मंदिर आहे. तर आपण तिथला अनुभव घेऊया. मी तुम्हाला नक्की दाखवेन. अजिबात स्किप करायचं नाही, थोडंही पुढे पळवायचं नाही व्हिडिओ. आणि हा, लाईक करायचं. आणि जर व्हिडिओ पाहायचा असेल पूर्ण आणि तुम्हाला जर मजा आणखी हवी असेल, एंटरटेनिंग तुम्हाला आणखी हवी असेल, तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रांना शेअर करत जावा ना यार. सबस्क्राईब पण करत जावा, म्हणजे कसं पुढचे अपडेट तुम्हाला आता मिळतील. बेल आयकॉनला टॅप करायचं, म्हणजे कसं आम्ही व्हिडिओ टाकला की तुमच्या तिकडे दिमागात घंटी वाजल. कळलं? तर चला, आता आम्ही तयार होतो. मस्त तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन दिली आम्ही सकाळ सकाळी, काही न खाता काही न पिता. कारण स्ट्रगल आहे ब्रो, स्ट्रगल, रिअल स्ट्रगल. आणि आता इथून पुढे तुम्हाला सांगतो, आम्ही जाणार आहोत सिद्धेश्वर मंदिरात. तर आम्हाला फ्रेश होऊ द्या, मस्त जरा फ्रेश. सोलापूरचे ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वरांनी 12व्या शतकात पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या कल्याणासाठी सिद्धेश्वर तलावाची निर्मिती केली. त्यांच्या करुणामय दृष्टिकोनामुळे हा तलाव आजही भक्तांसाठी पवित्र स्थळ व जीवनदायी स्त्रोत ठरला आहे. श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या वतीने या ऐतिहासिक आणि पवित्र तलावात भक्त आणि पर्यटकांसाठी नौकाविहार केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच लहान मुला मुलींसाठी पेडल बोटचा विशेष आनंददायी अनुभव म्हणजे भक्ती, अध्यात्म व निसर्गरम्य सौंदर्याचा अनोखा संगम. म्हणजे जर तुम्ही या देवस्थानाला भेट देणार असाल तर 100% खूप सारी मजा, मस्ती आणि आठवणी सोबत घेऊन जाणार आहात. आता मी काही तुम्हाला जास्त थांबवणार नाही, त्यामुळे आपण आता डायरेक्ट जाऊयात मेन मंदिराकडे. इथे शूटिंग करण्यास परवानगी नाही, पण फक्त तुमच्यासाठी मी डेअरिंग करून शूटिंग केलेलं आहे. तर आपण डायरेक्ट घेऊयात थेट दर्शन, थेट वाइब्स. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. आता आपल्या व्लॉगचा मुख्य भाग म्हणजे आपल्या व्लॉगचा हायलाइट म्हणजे सिद्धेश्वर टेम्पलचं अन्नछत्रम. दर्शन घेतलेले, आता आम्ही आलो आहोत अन्नछत्रम येथे. मित्रांनो, सिद्धेश्वर भक्तांसाठी मागील 30 वर्षापासून दासोहाची सोय करत आहे. दररोज 2000 पेक्षा अधिक भक्तांसाठी महाप्रसाद वितरणाची सोय इथे होत आहे. जसं की तुम्ही व्हिडिओत पाहत आहात, सर्वांसाठी टेबल खुर्चीची सुविधा आहे, फिल्टरच्या पाण्याची सोय आहे, तसेच स्वच्छ व भक्तिमय वातावरण इथे आहे. मित्रांनो, दर्शनाने मन तर भरलेलं आहे, आता पोट भरायची बारी आलेली आहे. सो आता आम्ही जेवतो. तर हा होता आजचा आपला व्लॉग. कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सो बाय बाय. मी घेतो आता छोट्या मुलांची प्रॅक्टिस, ज्यासाठी मी सोलापूरला आलेलो होतो. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, स्टे ट्यून.